बायकोला नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती काहीच हक्क नाही, परंतु कोर्टाचा एक आदेश नवऱ्याला रस्त्यावर आणू शकतो. मेंटेनन्स टाळण्याचा प्रयत्न केला तर कायदा तुम्हाला सोडणार नाही. बायकोचा नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती हक्क आहे का? परंतु जर वाईफ कमवती असेल तर मेंटेनन्स म्हणजे नक्की काय आणि किती द्यावा लागतो? मेंटेनन्स कमी ग्रँट व्हावे याकरिता काय केले पाहिजे? आजचा हा व्हिडिओ हजबंड अँड वाईफ दोघांचेही डोळे उघडणारा आहे. अत्यंत वादग्रस्त असे हे विषय आपण समजून घेणार आहोत. कायद्यामध्ये डिवोर्स करिता पैसे देण्याची तरतूद आहे का? सेलिब्रिटी, उद्योगपती डिवोर्स मिळवण्याकरिता मोठी अमाऊंट का देतात? ते देणे आवश्यक आहे का? मेंटेनन्स कसे डिसाईड व्हायला पाहिजे? हजबंडची डेथ झाली असेल तर मग प्रॉपर्टी बद्दल काय? वाईफच्या अधिकारांबद्दल काय? व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के. जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बायकोला नवरा जिवंत असताना त्याच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीवरती बायकोचा मालकी हक्क नसतो. परंतु खरा गेम काय आहे? तर बायकोकडे काही पॉवरफुल राईट्स आहेत आणि तेच नवऱ्याला आर्थिकदृष्ट्या बांधून ठेवतात. त्यामध्ये सेक्शन 125 CRPC, आता नवीन कायद्यानुसार 144 BNSS प्रमाणे जर नवरा त्याच्या बायकोला सांभाळत नसेल किंवा ती स्वतः आपला खर्च भागवू शकत नसेल तर कोर्ट अशा कंडिशनमध्ये मंथली मेंटेनन्स देण्याचा आदेश देऊ शकते. हा तिचा राईट आहे, चॅरिटी नाही. त्यानंतर हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्टनुसार बायकोला अन्न, कपडे आणि वैद्यकीय खर्च देऊन कंप्लीट लिव्हिंग सपोर्ट दिला जातो. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार बायकोला नवऱ्याच्या घरात राहण्याचा हक्क, जरी ते घर नवऱ्याच्या नावावरती नसेल तरी सुद्धा कोर्ट नवऱ्याला तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा आदेश देऊ शकते. आता डिवोर्सच्या केसमध्ये हिंदू मॅरेज ॲक्टच्या सेक्शन 24 अँड सेक्शन 25 प्रमाणे इंटरिम मेंटेनन्स आणि परमनंट ॲलिमनीची व्यवस्था आहे. डिवोर्समध्ये कोर्ट लाखो रुपये एकरकमी देण्याचा आदेश देऊ शकते. कोर्टामध्ये इन्कमच नाही असा बहाणा चालत नाही. मेंटेनन्स ठरवताना कोर्ट लाईफस्टाईल, क्वालिफिकेशन आणि इन्कम बघत असते. आता प्रत्येक केसमध्ये मेंटेनन्स मिळते असे अजिबात नाही. जर बायको स्वतः कमवत असेल, तिने स्वतःहून स्वतःच्या चुकीने घर सोडले असेल किंवा ती ॲडल्टरस रिलेशनशिपमध्ये असेल, म्हणजे कोणासोबत तरी तिचे संबंध असतील, तर अशा कंडिशनमध्ये कोर्ट तिला मेंटेनन्स डिनाय करू शकते, कोर्ट तिला मेंटेनन्स नाकारू शकते. म्हणजे ज्या सेक्शननुसार, ज्या कायद्यानुसार तिने मेंटेनन्स कोर्टामध्ये मागितले असेल त्या सेक्शनमध्येच काही कंडिशन्स दिलेल्या असतात. त्या कंडिशन फुलफिल होणे आवश्यक आहे मेंटेनन्स ग्रँट होण्याकरिता. परंतु पुढे असे की हजबंडची जर डेथ झाली असेल तर हिंदू सक्सेशन ॲक्ट प्रमाणे बायको ही क्लास 1 हेअर आहे. तिला मृत झालेल्या हजबंडच्या प्रॉपर्टीमध्ये डायरेक्ट हिस्सा मिळतो, म्हणजे मुलांसोबत इक्वल शेअर तिला प्राप्त होतो. प्रॉपर्टी जरी नावी नसेल तरी पण बायकोला कायदा पॉवर देतो, राईट देतो. आता तुम्हाला जर मेंटेनन्स कमी ग्रँट व्हावे किंवा ते होऊच नये असे जर वाटत असेल तर फक्त सॅलरी दाखवू नका, तर त्यासोबतच ॲक्च्युअल लायबिलिटीज सुद्धा दाखवणे आवश्यक आहे. होम लोन, पॅरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी, EMI या गोष्टी कोर्टापुढे येऊ द्या. त्यानंतर पत्नी जर कमवत असेल तर ते प्रूव्ह करा. यामुळे मेंटेनन्स ड्रास्टिकली कमी होतो, कमी ग्रँट केला जातो. सोशल मीडिया, बँक स्टेटमेंट, जॉब, क्वालिफिकेशन हायलाईट करा आणि हे दोघांच्याही बाबतीत सारखेच ॲप्लिकेबल आहे. एक लक्षात घ्या, ॲबल बॉडीड वाईफ कांट सिट आयडल असे हायकोर्टाने एका जजमेंटमध्ये म्हटले होते. जर बायको स्वतःहून घर सोडून गेली असेल म्हणजे नो सफिशियंट कॉज, अशा कंडिशनमध्ये मेंटेनन्स लागू केल्या जात नाही, म्हणजे मेंटेनन्स ग्रँट केल्या जाऊ शकत नाही, कारण ती स्वतःच्या चुकीने गेलेली आहे. त्याचबरोबर बायको मेंटेनन्समध्ये लक्झरी डिमांड करू शकत नाही, कारण मेंटेनन्स इज फॉर सर्व्हायव्हल, नॉट फॉर लक्झरी. आता वाईफ करिता तिने मेंटेनन्स वाढावे याकरिता काय केले पाहिजे? तर तिने सुद्धा नवऱ्याची खरी इन्कम कोर्टापुढे आणली पाहिजे. ITR, बँक स्टेटमेंट, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स एटसेट्रा हे कोर्टापुढे येणे आवश्यक आहे. हजबंड सोबत असताना जसे लाईफ ती जगत होती
तसेच लग्नानंतर हजबंडला सोडल्यानंतर सुद्धा तिला ते स्टँडर्ड मेंटेन करण्याकरिता त्या प्रकारे मेंटेनन्स दिल्या जाते आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे जगण्याचा तिचा अधिकार आहे. यामध्ये तुम्ही सेम लाईफस्टाईल क्लेम करू शकता. केवळ जेनरिक क्लेम करू नका, तर एक मंथली बजेट तयार करा. त्यासोबतच तुम्हाला जर चाइल्ड असेल तर मेंटेनन्स आपोआप वाढत असतो. केवळ तुमची इमोशनल स्टोरी येथे उपयोगाची नाही, तर एव्हिडन्स प्लस डॉक्युमेंट सुद्धा त्याला आवश्यक असतात. आता सुप्रीम कोर्टाने एक लँडमार्क जजमेंट दिले, म्हणजे रजनीश वर्सेस नेहा, आणि या जजमेंटमुळेच कोर्टामध्ये दोन्ही पार्टींना ॲसेट्स अँड लायबिलिटीजचे ॲफिडेव्हिट फाईल करणे मॅन्डेटरी झाले. म्हणजे मेंटेनन्सच्या केसेसमध्ये वाईफ अँड हजबंड या दोघांनाही ॲफिडेव्हिट फाईल करावे लागते. परंतु यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली किंवा महत्वाची माहिती लपवली, तर यामध्ये तुम्हाला पेनल्टी ॲप्लिकेबल होऊ शकते. आता हजबंडला जर मेंटेनन्स कमी ग्रँट व्हावे किंवा होऊच नये असे वाटत असेल तर त्याने त्याची लायबिलिटी आणि वाईफ अर्निंग कॅपॅसिटी कोर्टामध्ये प्रूव्ह करणे आवश्यक आहे. आता आपण येथे एक मुद्दा समजून घेऊया की डिवोर्स म्हणजे लॉटरी नाही आणि मेंटेनन्स म्हणजे शिक्षा नाही. यामध्ये कोर्ट तुमची भावना नाही, तर पुरावे आणि तुमची क्षमता बघत असते. आता प्रश्न पडतो की कायद्यामध्ये डिवोर्स मिळवण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे का? म्हणजे पैसे दिल्यावरच डिवोर्स मिळतो का? तर असे अजिबात नाही. तर केवळ इंटिरिम मेंटेनन्स आणि परमनंट ॲलिमनी या दोनच गोष्टी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ कोर्ट परिस्थितीनुसार इंटिरिम मेंटेनन्स किंवा ॲलिमनी देऊ शकते. म्हणजे डिवोर्स घेण्यासाठी पैसे द्यावेच लागतात असा कायद्यामध्ये नियम नाही. कोर्ट अशा कंडिशनमध्ये केवळ इंटिरिम मेंटेनन्स किंवा परमनंट ॲलिमनी ग्रँट करू शकते, परंतु नवऱ्याची प्रॉपर्टी बायकोला देण्याचा आदेश कोर्ट करू शकत नाही. आणि मेंटेनन्स सुद्धा काही कंडिशनमध्येच डिसाईड केल्या जाते. रजनीश वर्सेस नेहाप्रमाणे दोघांचेही इन्कम, लाईफस्टाईल, लायबिलिटीज, डिपेंडंट पर्सन्स, म्हणजे ती केस पूर्णपणे मेरिटवर चालत असते. आता आपण बघत असतो की सेलिब्रिटी किंवा उद्योगपती हे डिवोर्स घेताना फार मोठी रक्कम पे करतात, परंतु कायद्यामध्ये मात्र असा कुठेही नियम नाही. यामध्ये कायदेशीर कारणं कमी आणि प्रॅक्टिकल कारणं जास्त आहेत. तर ते लॉंग लिटिगेशन, रिप्युटेशन, मीडिया प्रेशर इत्यादी इत्यादी गोष्टींमुळे ते लगेच सेटलमेंट करून प्रकरणं संपवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये बरेचदा असाही अनुभव आपल्याला येत असतो की त्यांच्या वकिलांनी ज्या दिमाखाने केस पुटअप करायला पाहिजे त्या पद्धतीने ते करतच नाहीत. योग्य मार्गदर्शन सुद्धा त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात तसेच न्यूजमध्ये सुद्धा आपल्याला समजते की ते डिप्रेशनमध्ये गेले आहेत, त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, वगैरे वगैरे या गोष्टी न्यूजमध्ये, वर्तमानपत्रामध्ये येत असतात. आणि हे केवळ चांगल्या गायडन्सच्या अभावामुळे होत असते. त्यांना योग्य काउन्सिलिंगच केल्या जात नाही. आणखी असे की नवऱ्यासारखीच जर वाईफ कमवत असेल तर अशा कंडिशनमध्ये केवळ नॉमिनल मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स डिनाय सुद्धा होऊ शकतो. तर तुमच्या लक्षात आले असेल की डिवोर्स म्हणजे पैसे कमवण्याचा मार्ग नाही, मेंटेनन्स म्हणजे शिक्षा नाही, तर ते गरज आणि परिस्थितीनुसार ठरत असते. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.